पवित्र को नहीं, जिसमें उसे परी सुरम्य के परी सतेज भास्करा परी पवित्र को नहीं, पवित्र को नहीं, पवित्र को नहीं. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नवेना. आपल्या प्रार्थनेचा हेतू, अतिपवित्र आणि निष्कल्क कुमारी माता मरिया, तू आमची नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे. आज मी तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, येशूची परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही दावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्याचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा दावा आहे. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा दावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलीला कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृत आत्म्यांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. आजच्या नवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्ताचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. साक्रमेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभू, आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. आम्हा नव्याना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल हे प्रभू, आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया.
नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू तुमच्या जवळ असू, तुमचे पालन करावयास तो तुम्हामध्ये असू, तुम्हाला मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असू, तुमचा सांभाळ करावास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावास तो तुम्हाबरोबर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. निर्सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पापांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगांतील ख्रिस्ती लोकांशी एकचित्त होऊन मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तस्बिरी समोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन.
वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार. स्वर्गवासी सुजा व सीझर तसंच आपणा सर्वांच्या हेतूंसाठी या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आपल्या हातून एखादी चूक झाली तर त्याबद्दल पश्चाताप करून ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. मात्र एखादे महापाप घडले तर लवकरात लवकर प्रायश्चित्त साक्रामेंतामध्ये कबूल करून त्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावे. शब्द आहेत संत अल्फोन्सस लिगरी. प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत मेरी मगदालेन हिचा सण साजरा करीत आहेत. मरिया मगदालेनीने पाप केले होते. ती प्रभूकडे आली, तिने अश्रू ढाळले, पाप कबूल केले आणि प्रभूला अति मौल्यवान तेलाने तिने अभिषेक केला. प्रभूने तिच्यातील 7 मोठी महापाप किंवा महाप्रवृत्ती, विकृती तिने बरी केली. तिने क्षमेचा अनुभव घेतला आणि त्याद्वारे तिचं जीवन बदललं. ती संत झाली आणि प्रभूच्या क्रूसाखाली पवित्र मरियेसह ती ठामपणे उभी राहिली. तिने प्रभूचं दुःख सहन, मरण आणि थडग्यामध्ये पूर्ण प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी पाहिलं. प्रभूच्या पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार झाली. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मिसाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं जातं की आपल्या पापांची आपण आठवण करूया, की जेणेकरून ह्या महाबलिदानामध्ये आपण सहभागी होण्यासाठी पात्र ठरू. तसंच प्रभूच्या जीवनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला सातत्याने सांगितलं जातं की आपल्या पापांची आपण कबुली द्यावी, प्रायश्चित्त घ्यावं, की जेणेकरून आपण प्रभूच्या प्रेमासाठी, दयेसाठी पात्र व्हावे. आणि ही देणगी प्रभू येशू आपल्याला सातत्याने देत असतो. जी मरिया मगदलेनीला मिळाली तीच देणगी आपल्यालाही प्रभू देत आहे. त्याचा आपण स्वीकार करूया. बलिदानामध्ये सहभागी होण्यास पात्र व्हावे म्हणून आपल्या पापांची आपण प्रभूकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वहिगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व काळच्या जीवनाकडे नेवो. होतो ऋण
सुता गुणवंता जनकनंदना परेश पुकारा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जगपापहारी दयामावरी करित्वरा पतित पावना जगपापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची पैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवार तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनांना देव शांती देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, आपल्या पुनरुत्थानाची शुभवार्ता तुझ्या पुत्राने प्रथम मरिया मग्दलेनाला कळू दिली. ख्रिस्त आमचा जिवंत प्रभू आहे असे आम्ही घोषित करावे आणि शेवटी त्याला वैभवाने पाहण्याचे आम्हाला भाग्य लाभावे म्हणून तिच्या प्रार्थना व तिचं उदाहरण आम्हाला सहाय्यक ठरो. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. शल्मोनाच्या गीतरत्नातून घेतलेलं वाचन. वधू म्हणते, रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली. मी त्याला चोहोकडे पाहिले, पण तो मात्र मला आढळला नाही. माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून आणि गल्ल्यांतून करावा. मी त्याचा शोध केला, पण तो मला आढळला नाही. नगरात फिरणारे गस्तवाले मला भेटले. मी त्यांना विचारले, माझा प्राणप्रिय तुम्हाला कुठे आढळला काय? त्यांना सोडून मी अमंगळ पुढे जाते, तो माझा प्राणप्रिय मला भेटला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. गीत क्रमांक 27. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. अपार तळमळतो अंतरी. तृषित हरिणी जशी तळमळे पाण्याच्या ओघासाठी. तृषित हरिणी जशी तळमळे पाण्याच्या ओघासाठी. तसाच माझा जीव तळमळे देवा तव भेटीसाठी. देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी.
देवाच्या भेटीसाठी मी तळमळतो अंतरी. Alleluia, 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 Alleluia. रिया सांगा मा तू वाटेत काय पाहिलेस, जिवंताला बंदिस्त करणारे थडगे आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचे वैभव मी पाहिले. Alleluia, 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 Alleluia. प्रभु तुम्हा बरोबर असो. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलेना कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बोनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव आणि तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दलेना गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले. प्रभूचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. जिच्यावर जास्त दया आणि क्षमा झाली होती तिने प्रभूवर जास्त प्रेम केले. मरिया मग्दलेना तिच्या अपराधामुळे आणि तिच्या हातून घडलेल्या चुकांमुळे ती कुटुंबाला आणि समाजाला नकोशी झाली होती. आणि जे जगाला नकोशे होतात ते देवाला हवे हवेसे असतात. ज्यांना जग नाकारतं त्याला देव स्वीकारतो. जगाचे मार्ग आणि देवाचे मार्ग हे निराळे आहेत. जगाची रीत आणि देवाची रीत ही फार वेगळी आहे. जे मनुष्य करू शकत नाही ते परमेश्वर करू शकतो. जे मनुष्याला अशक्य आहे ते परमेश्वराला शक्य आहे.
आणि म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला तारणारा, त्याला ह्या जगातील त्याच्या लोकांवर प्रेम करण्यासाठी, दया करण्यासाठी, शांती करण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठीच पाठवले. देवाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. देव कसा आहे तर जसा येशू आहे तसा देव आहे. देव कसं प्रेम करतो, जसं येशूने प्रेम केलं तसं देव प्रेम करतो. देव कशी क्षमा करतो, किती क्षमा करतो तर जशी येशूने क्षमा केली. अगदी क्रुसावरून आपल्या मारेकऱ्यांना ज्याने त्याच्या कुशीत भाला बोसकला त्याच्याकडे पाहून, हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. तसाच अनुभव मरियम मगदलेनाला आला, जी येशूकडे आली. आणि सगळ्यात महत्वाचं की मरियम मगदलेने देव पाहिला. मरियम मगदलेनाने देवाला भेटली, तिने देवाला ओळखलं, देवासमोर आपलं मन मोकळं केलं. आज जगामध्ये आणि येशूच्या काळात सुद्धा अनेक लोक येशूला ओळखू शकले नाहीत, येशूला स्वीकारू शकले नाहीत. काही वेळेला येशूला त्यांनी चॅलेंज केली, आव्हानं दिली. काही वेळेला येशूला त्यांनी नाकारलं, येशूला बाहेर काढलं स्वतःच्या गावातून. मात्र मरियम मगदलेना, जिला पापी म्हणून समाजाने तिच्यावर शिक्का मारला होता आणि तिच्या हातून काही पाप घडली असतील, मात्र तिला देवाची ओळख झाली आणि देवासमोर तिने आपलं मन मोकळं केलं आणि देवाने तिचा देवाकडे येण्याचा मार्ग मोकळा केला. आणि त्या दिवसापासून, त्या क्षणापासून देवाने सांगितल्याप्रमाणे तिने आपलं जीवन बदललं, जीवनाचं परिवर्तन केलं. त्यानंतर ती प्रभू समोर ती फिरू लागली, प्रभूची अनुयायी झाली, प्रभूची शिष्या बनली. आणि त्याच्या क्रुसावरील शेवटच्या श्वासापर्यंतच नव्हे तर येशूला कबरेत ठेवल्यानंतर सुद्धा ती प्रभूला पाहायला जाते. शेवटपर्यंत ती प्रभूला सोबत करते. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार होते. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हाच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की मरियम मगदलेना पहाटे सगळ्यात पहिली कबरेवरती पोहोचलेली आहे आणि कबरेवरची धोंड बाजूला झालेली आहे, ती घाबरली, ती कावरी बावरी झाली, ती रडू लागली. आणि तिला काही सुचत नव्हतं, तिला काही समजत नव्हतं, दिसतही नव्हतं. तिच्या मनाच्या, हृदयाच्या नजरेसमोर फक्त प्रभूचीच प्रतिमा होती. तिला फक्त प्रभूच, ज्या प्रभूला तिने अनुभवलेलं होतं, ज्या प्रभूला तिने पाहिलेलं होतं, तो प्रभूच फक्त तिला दिसत होता. ती कबरेत जाते, जिथे दोन देवदूत, जिथे प्रभूला ठेवलं होतं त्या कबरेच्या एक उशाजवळ आणि पायथ्याजवळ दोन देवदूत बसलेले आहेत. आणि दोन देवदूतापैकी एक देवदूत तिला प्रश्न विचारतो, बाई तू का रडतेस? प्रिय बंधू भगिनींनो, बाई रडते. 2000 वर्षानंतर सुद्धा आज बाई रडते. प्रत्येक बाई केवळ बाई असते म्हणून ती रडते. बाई ही आई असते आणि ह्याचा जगाला विसर पडतो म्हणून बाई रडते. आज आपण पाहतो या कोरोना संकटामध्ये, या महामारीच्या काळामध्ये अनेक लोक जे गरीब आहेत ते अधिक गरीब झालेले आहेत, जे गरीब नव्हते ते गरीब झालेले आहेत. अनेक लोकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे घरामध्ये धान्य नाहीये, शिजवायला अन्न नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक दानशूर लोक, आपलं चर्च देखील पुढे येत आहे. वेगवेगळ्या पॅरिशमध्ये आपण अशा गरिबांना धान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत की निदान त्यांच्या घरामध्ये चूल पेटावी. आणि चूल पेटली नाही, तिथे सुद्धा बाईच रडते. धान्य मागण्यासाठी बाईच जाते, बाईच हात पसरते. ही बाई आपल्या कुटुंबासाठी ती रडत असते. आमच्याही ठिकाणी आम्ही सुद्धा अशा गरिबांना धान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. 2 आठवड्या अगोदरची गोष्ट आहे, जिथे रविवार धो पाऊस पडत होता आणि जवळजवळ 32 ते 33 लोक, आमची मिसा संपली होती, आम्ही 4 फादरांनी मिसा केली आणि 32 ते 33 लोक आमच्या कंपाऊंड मध्ये आले होते. फादर आम्हाला काहीतरी द्या, आमच्या घरामध्ये शिजवायला काहीच नाही. माझ्याकडे थोडंसं धान्य होतं पण एवढ्या 32 कुटुंबाला पुरेल एवढं धान्य माझ्याकडे नव्हतं. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आज माझ्याकडे धान्य नाही, तुम्ही उद्या या, उद्या सकाळी मी तुम्हाला सगळ्यांना धान्य देईन. त्यामध्ये प्राबल्याने मुख्यत्वे करून स्त्रिया होत्या.
आणि त्या स्त्रिया सगळ्याजणी विनवण्या करत होत्या. त्यामध्ये एक स्त्री होती, गरोदर स्त्री होती, तरुण स्त्री. ती मला म्हणाली की फादर, माझ्यासाठी नाही, या पोटच्या गोळ्यासाठी तरी द्या. बाई रडते. बाई आपल्या बाळाला, आपल्या चिमण्यांना, आपल्या पाखरांना खाऊ घालण्यासाठी ती रडते. बाई ही साक्षात संस्कृती असते, याचं विस्मरण जगाला होऊन बाईला भोगदासी समजल्यामुळे बाई रडते. बाई करत्या सवरत्या मुलाची आई असूनही खायला कोंडा, निजेला धोंडा, आणि म्हणून बाई अशी अवस्था झाल्यामुळे बाई रडते. ज्याच्या गळ्यात हार घातला त्या भ्रतारानेच केलेल्या घातामुळे बाई रडत असते. प्रिय बंधू भगिनींनो, या संकट काळामध्ये जसं मी सांगितलं की सगळ्याकडे लोक मदत करायचा प्रयत्न करतात, आणि मला हा अनुभव आला. आम्ही सुरुवातीला सर्वच लोकांना धान्य दिलं. नंतर आमच्या लक्षात आलं की काही लोक एकाच कुटुंबामध्ये 2-3 धान्य घेऊन जातात, आणि म्हणून आम्ही त्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली की तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत, तुमचे आधार कार्ड नंबर द्या, तुमचे मोबाईल नंबर द्या, तुमच्या राहण्याचा तुमचा पुरावा द्या. आणि ते गोळा करत असताना आमच्या लक्षात आलं की वेगवेगळ्या स्त्रियांशी आम्ही बोलत होतो, त्यांची माहिती गोळा करत होतो, आणि मग ते आम्हाला सांगत होते की आदमी कहाँ है, आपका आदमी कहाँ है? आदमी छोड़ के चला गया. आदमी कहाँ है? वो दूसरे के साथ रहता है. आदमी कहाँ है? वो गांव गया, वापस आया नहीं, मुझे और बच्चे को यहां छोड़ के गया. उसे मैं अच्छी नहीं लगती हूं, इसलिए वो दूसरे के साथ रहता है. ही बाई काम करून आपले कच्चे बच्चे सांभाळते, आणि त्या मुलांची जबाबदारी टाकून हा माणूस निघून गेलेला आहे, म्हणून बाई रडते. बाई ही रडत असते, बाई कुटुंबासाठी झिजत असते, तिच्या वाट्याला उपेक्षाच येते, म्हणून बाई रडते. बाई आईच्या उदरात असतानाच नकोशी झालेली असते, म्हणून बाई रडते. बाई जाळली जाते, बाई पोळली जाते, तव्यावर भाजली जाते, म्हणून बाई रडते. बाई रडते. गेल्या आठवड्यामध्ये आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये गुजरातमध्ये एक घटना घडली, जिथे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने एका मोठ्या माणसाच्या व्यक्तीला थांबवलं. कारण लॉकडाऊन आहे आणि रात्री आपल्याला फिरण्यासाठी बंदी आहे, हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, आणि जो नियम आहे, जो कायदा आहे, हा सगळ्यांसाठी आहे. मात्र काही लोक जे अधिकाऱ्यावरती असतात, त्यांची लोक सत्तेमध्ये असतात किंवा त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांना वाटते की आमच्यासाठी नियम नाहीत, कायदा नाही. त्याला नियम दाखवण्याचा ह्या साध्या सुध्या महिलेने प्रयत्न केला. तिला हटकलं गेलं, इथपर्यंत तिच्यावरती दबाव आणला गेला की तिला नोकरी सोडावी लागली, राजीनामा द्यावा लागला, आणि आज तिच्यावरती धमक्या येतात. बाई जाळली जाते, बाई पोळली जाते, बाईला बाईप्रमाणे जगू दिलं जात नाही, म्हणून बाई रडते. बाई वयात येण्याच्या आधीच तिला ओरबाडलं जातं, म्हणून बाई रडते. बाई भर चौकामध्ये तिची वस्त्र फेडली जातात. आपण दिल्लीची निर्भया केस जी भारतभर पसरली, म्हणून बाई रडते. बाई रडत होते. या कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहतो की घरामध्ये अनेक लोकांना नोकरी गेलेली आहे, काम नाहीये, शून्य उत्पन्न झालेलं आहे. घरातील काम, घरातील स्वयंपाक, आणि घराच्या या कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक घरी आहेत, सगळ्या लोकांचं लाड पुरवण्याचं काम बाईच करते. मात्र बाईकडे काही वेळेला सगळ्यांचं लक्ष नसतं, म्हणून बाई रडत असते. प्रिय बंधू भगिनींनो, मात्र जरी बाई रडत असली, जसं मरिया मगदलेनाच्या अश्रूकडे, तिच्या डोळ्याकडे जसं त्या देवदूताचं लक्ष गेलं आणि त्यांनी विचारलं, बाई का रडतेस? खुद्द प्रभू येशू देवाचं लक्ष तिच्याकडे गेलं, बाई का रडतेस, कोणाचा शोध घेतेस? आणि मग त्याने सांगितलं मरिया, आणि तिने ओळखलं की हाच माझा प्रभू आहे, हाच माझा देव आहे. ही बाई रडत जरी असली तरी आज बाईकडे देवाचं लक्ष आहे, जी प्रामाणिकपणे, निष्ठेने, श्रद्धेने आपल्या प्रभूची सुवार्ता जगण्याचा प्रयत्न करते, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या नातेवाईकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे प्रभूचं लक्ष आहे. ज्याप्रमाणे प्रभू मरिया मगदलेनाच्या सहाय्याला धावून आला, त्याप्रमाणे तो आज ह्या कठीण प्रसंगी जेव्हा आपण प्रभूकडे येतो, प्रभूवर विश्वास व्यक्त करतो, प्रभूकडे सहाय्य मागतो, प्रभू आपण प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. आणि याही परिस्थितीत अर्थात पुरुष जबाबदारी घेतो, मग त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी ही बाई घेत असते. पुनरुत्थानाचं दर्शन देऊन जी आशा प्रभूने मरिया मगदलेनाला दिली, तीच आशा या कठीण काळामध्ये, या
आव्हानाच्या प्रसंगी प्रभू आपल्याला देत आहे की हेही वेळ निघून जाईल, हेही दिवस निघून जातील. आपण निराश होण्याचं कारण नाही, उदास होण्याचं कारण नाही. प्रभू आपल्याला कोणाच्या मदतीने, कोणाच्या मध्यस्थीने आपल्या जीवनामध्ये पुढे येण्यासाठी आणि हा प्रसंग ह्या काळातून बाहेर येण्यासाठी नक्की मदत करील. प्रभूजी आशा आणि जी नवजीवन पवित्र मरिया मगदलेनेला दिलं तेच जीवन आपल्याला सुद्धा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करूया आणि मरिया मगदलेनेच्या मध्यस्थीने या कोरोना काळातून आपण सगळेजण वाचावेत, आपण सुरक्षित राहावे आणि या कोरोनावरती लवकरात लवकर चांगलं औषध तयार व्हावं म्हणून तिच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आमेन. बंधू भगिनींनो, ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. या प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. अखिल मानव जातीवरील परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना त्याच्या चरणी अर्पण करूया. आपलं उत्तर आहे, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, फादर्स, सिस्टर्स व प्रापंचिकांना प्राप्त झालेली कृपा व सद्गुणांचा योग्य तो वापर करण्यासाठी विशेष कृपादान प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. संत मरिया मगदलेना प्रमाणे आपली पुनरुत्थानावरील श्रद्धा बळकट व्हावी व तिच्याप्रमाणे आशेची सुवार्ता आपण सर्वांना सांगावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या सर्व लोकांची या आजारातून मुक्तता व्हावी. बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू व्हावेत. सर्वांच्या हाताला काम मिळावं. सर्वांना जीवनावश्यक वस्तूचा आणि औषधांचा पुरवठा व्हावा. शाळा कॉलेजे लवकर सुरू व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. देशात आणि आपल्या परिसरामध्ये जनजीवन सुरळीत व्हावं. जे परदेशात आहेत ते सुखरूप असावेत. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभावे. विवाहितांना बाळाची देणगी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या पावसात नियमित पाऊस पडावा. पिण्यासाठी आणि पिकासाठी आपल्याला मुबलक पाणी मिळावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी मूकपणे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमची श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 85. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचा गुणगान व गौरव होईल. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होईल. हे प्रभू, संत मरिया मगदलेनाच्या स्मरणार्थ आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने ज्याप्रमाणे तिच्या प्रेमळ सेवेचा स्वीकार केला त्याप्रमाणे आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. स्वर्गीय राज्याकरिता प्रभू ख्रिस्ताला आपले संपूर्ण जीवन संत मरिया मग्दलेना हिने समर्पित केले. तिचा आज आम्ही सण साजरा करीत आहोत. तिच्याप्रमाणे शुद्धतेचं जीवन जगण्यास तू आम्हाला पाचारण करतोस व आगामी जगातील कृपादानांचा अनुभव या पृथ्वीवरच घेण्यासाठी आमंत्रण देतोस. म्हणूनच सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा प्रभूचा. जय जयकार करा. जय जयकार करा प्रभूचा. जय जयकार करा. गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्ग धरा. जय जयकार करा प्रभूचा. जय जयकार करा. पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय जयकार करा प्रभूचा. जय जयकार करा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री येशूचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळ. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने व रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित संत मरिया माग्दालिया, विजयी रक्तसाक्षी,
संत जेम्स व सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली सारा जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत ठरू. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकविल्याप्रमाणे परमेश्वराचं राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती देऊया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. गीत क्रमांक 142.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, आपल्या अंतकरणातील ख्रिस्त प्रीतीच्या ज्वालेमुळे मरिया मग्दलेना ख्रिस्ताचे चरण धरून राहिली. आम्ही स्वीकारलेल्या या साक्रामेंताद्वारे तीच ख्रिस्त प्रीती आमच्या अंतकरणात निर्माण कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत जेम्सचा नोवेना. हे वैभवशाली व आदरणीय संत जेम्स, येशूसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रेषिता व आमच्या आश्रयदात्या, सुवार्ता पसरविण्याचे, आजारांना बरे करण्याचे व पाप्यांना सन्मार्गावर आणण्याचे सामर्थ्य परमेश्वराने तुला बहाल केले. ख्रिस्तावरील अढळ श्रद्धा व्यक्त करताना तू स्वतःचे रक्त सांडलेस, पण आपली श्रद्धा कायम राखलीस. हा तुझा आदर्श समोर ठेवून या नोव्हेनाद्वारे आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुला सादर करीत आहोत. त्या प्रभूकडे ने. आपल्या गरजा आणि विनंत्या संत जेमच्या मध्यस्थीने परमेश्वरासमोर मांडूया. मात्र आम्ही जे मागतो ते आमच्या शारीरिक, मानसिक व विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी असेल तर ते आम्हाला प्राप्त होवो. प्रभूवरील आमची श्रद्धा वाढावी. आमच्या भक्तीचं व उपासनेचं रूपांतर गरीब, दीनदुबळे व गरजवंत ह्यांच्या सेवेत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. आजपर्यंत तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्हाला मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुला व देवाला धन्यवाद देतो. यापुढे सुद्धा तुझा वरदहस्त आमच्या नोकरी व्यवसायावर, कामधंद्यावर, मुलाबाळांवर, कुटुंबावर व आगाशी धर्मग्रामावर राहो. शेवटी ख्रिस्तावरील आमच्या अढळ श्रद्धेद्वारे आम्ही तुझ्यासह स्वर्ग सुखास पात्र ठरावेत म्हणून आम्हासाठी नित्य मध्यस्थी कर. आमेन. हे संत जेम्स आम्हासाठी विनंती कर. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझं प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींना, आज नोव्हेनाचा 7वा दिवस. आज आपल्याकडे फादर रेमंड रुमाव पालीवरून, दूरवरून सकाळी आलेले आहेत. फादरांनी सुंदर मिसा केला. बाई तू का रडतेस, त्याची आपल्याला अनेक कारणं सांगून मीमांसा केली. फादरांनी सुंदर प्रवचन दिल्याबद्दल आणि मिसाबद्दल त्यांना धन्यवाद.